नमस्कार मंडळी, आरोग्य सेवा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला डिलिव्हरी भरत असताना काय काळजी घ्यावी आणि भरत असताना कोणत्या अडचणी येतात आणि त्याच्यावर सोल्युशन काय याच्यावर असणार आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. सर्वांनी नीट पाहावी आणि त्यानंतरच पुढचं काम करावं. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी कोणती भरायची. अगोदर 400H मध्ये आपण सर्व आपल्याकडे नोंदणी झालेल्या जेवढ्या काही गरोदर माता होत्या त्या सर्वांची डिलिव्हरी आपण भरायचो. परंतु RCS 2.0 मध्ये तसं आपल्याला करायचं नाही. यापुढे आपल्याला ज्या गरोदर मातेची डिलिव्हरी ही आपल्या सेंटरमध्ये होईल त्याच मातेची डिलिव्हरी ही आपण RCS 2.0 मध्ये भरायची. जी डिलिव्हरी आपल्या सब सेंटर बाहेर म्हणजे बाहेर गावी एखाद्या खाजगी दवाखान्यात किंवा सरकारी दवाखान्यात पण दुसऱ्या गावी झाली, अशा परिस्थितीत त्या हॉस्पिटलमधले कर्मचारीच त्याची नोंद करतील. तिची नोंदणी जरी तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही ती डिलिव्हरी भरायची नाही. आणि याच्या उलट जर एखादी ANC तुमच्याकडे डिलिव्हरीला आले परंतु तिची नोंदणी बाहेर गावी आहे, अशा परिस्थितीत जर ती डिलिव्हरी तुमच्या इथे होत असेल आणि तुम्ही त्याची नोंद घेत असाल तर ती डिलिव्हरी मात्र तुम्हाला RCS 2.0 मध्ये भरावी लागेल. तुम्ही तिचा RCS नंबर किंवा आबा नंबर जे काही असेल तो घेऊन सर्च करून तिची डिलिव्हरी त्या ठिकाणी नोंदायची आहे. म्हणजे डिलिव्हरी ज्या संस्थेत होईल, प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट, ती संबंधित संस्थाच त्या डिलिव्हरीची नोंद करण्यासाठी जबाबदार असेल. आणि जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांची देखील या बाबतीत ट्रेनिंग झालेली आहे. त्यामुळे यापुढे आता तुम्ही तुमच्या संस्थेमध्येच झालेल्या डिलिव्हरी RCS 2.0 मध्ये नोंदायच्या आहेत. आशा करतो डिलिव्हरी भरण्यासंबंधीचा कन्सेप्ट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. आता पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जुन्या RCS मधल्या एखाद्या लाभार्थीला सर्च करता तर त्या ठिकाणी डाव्या बाजूला सर्व्हिस अपडेट करण्यासाठी काहीच शो होत नाही. उदाहरणार्थ मी जर आता इथे एक ANC सर्च करतो जिचा जुना RCS नंबर माझ्याकडे आहे, तिला या ठिकाणी मी सर्च केलेला आहे. बघा, मी तिला आता ओपन करतो. या ठिकाणी तुम्हाला तिचं नाव दिसत आहे, मंगली भिवा गोटा या ठिकाणी तिचं नाव आहे आणि त्याच्यासमोर तिचा आबा नंबर लिंक केलेला नाही आहे, त्यामुळे तिथे व्हेरीफाय असं ऑप्शन दिसत आहे. आता मी त्या ANC ला ओपन केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघा डाव्या बाजूला कुठलीच सर्व्हिस आपल्याला अपडेट करता येत नाही, काहीच ऑप्शन या ठिकाणी दिसत नाही. तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल तर याच्यासाठी उजव्या बाजूला बघा एडिट ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवरती जायचं आणि एडिट ऑप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेच्या नावात किंवा मोबाईल नंबरमध्ये काहीतरी एक छोटासा बदल करून घ्यायचा. या ठिकाणी बघा मी PVTGला नो म्हटलेलं आहे आणि नाव कॅपिटलच्या ठिकाणी मी स्मॉलमध्ये सेम तेच नाव टाकतो. एवढं करून झाल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला सबमिटचा ऑप्शन दिसत आहे. तर मी या ठिकाणी सबमिट म्हणतो. तुम्हाला लगेच बेनिफिशरी अपडेटेड सक्सेसफुली असं या हिरव्या कलरमध्ये दिसेल. तुमच्या लिस्टमध्ये लगेच एक नंबरलाच एक नंबरला त्या ANCचं किंवा त्या महिलेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आता जर परत तुम्ही त्या महिलेला ओपन करून पाहिलं तर बघा डाव्या बाजूला तुम्हाला सगळे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत. आता या ठिकाणी तुम्ही त्या महिलेच्या सर्व्हिसेस त्या ठिकाणी अपडेट करू शकता. तर अशा प्रकारे जर जुन्या ANCचा आबा नंबर जनरेट होत नसेल किंवा त्यांच्याकडे आधार कार्डच नसेल तरी देखील तुम्ही त्यांच्या सेवा अपडेट करू शकता व डिलिव्हरी भरू शकता. डिलिव्हरी भरत असताना अजून एक महत्त्वाची येणारी अडचण म्हणजे आपल्याला डिलिव्हरीच भरता येत नाही. ती सिस्टीमने ऑलरेडी अगोदरच क्लोज केलेली असते. उदाहरणार्थ मला एक आता डिलिव्हरी भरायची आहे. मी जुना RCS नंबर टाकून त्या ANCला सर्च करतो. बघा या ठिकाणी त्या ANCचं नाव आलेलं आहे आणि तिचा आबा नंबर देखील या ठिकाणी अपडेट नाही आहे. त्यामुळे मी तिला ओपन करतो आणि उजव्या बाजूला जाऊन एडिटमध्ये जाऊन थोडेसे बदल करून घेतो, जेणेकरून मला डाव्या बाजूला तिला सर्व्हिस अपडेशन करण्यासाठी सर्व ऑप्शन येतील. मी जास्त काही बदल न करता हे जे PVTG ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी नो म्हणतो आणि उजव्या कोपऱ्यामध्ये सबमिट करतो. लगेच आपल्याला बेनिफिशरी अपडेटेड सक्सेसफुली असं स्क्रीनवरती दिसलेलं आहे आणि एक नंबरला तिचं नाव आलेलं आहे. तिला ओपन केल्यानंतर बघा डाव्या बाजूला सर्व ऑप्शन आपल्याला आता दिसत आहे. आता पहा, प्रेग्नन्सी सर्व्हिसेसवरती गेल्यानंतर आपल्याला डिलिव्हरी भरायची आहे, पण या ठिकाणी ऑलरेडी सर्वात खाली प्रेग्नन्सी क्लोजर असं दिसत आहे. याचा अर्थ असा की ही प्रेग्नन्सी ऑलरेडी क्लोज झालेली आहे. ही आपण क्लोज केलेली नसून त्याच्यावरती टिक केला असेल तर सिस्टीम क्लोज्ड असं दिसत आहे आणि समोर एक डेट दिसत आहे 28/12/2025. याचा अर्थ असा की सिस्टमनं 28/12/2025ला ऑटोमॅटिक त्या प्रेग्नन्सीला क्लोज केलेलं आहे. तर याचं कारण काय, सिस्टमनं नेमकं 28/12/2025लाच का क्लोज केलं तेच आपल्याला पाहायचं आहे. सर्वात वरती प्रेग्नन्सी रजिस्ट्रेशन समोर एक डोळ्यासारखा आयकॉन दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ANCचं रजिस्ट्रेशनची सर्व माहिती आपल्याला दिसेल. तर या ठिकाणी बघा तिची LMP आहे 28/1/25 आणि EDD आहे 4/11/25. या ठिकाणी तुम्ही फक्त LMP लक्षात ठेवा 28/1/25 आणि बॅक जाऊन जर तुम्ही बघितलं
तर सिस्टमनं आपलं क्लोजर केलेलं आहे 28/12/25. तुम्ही जर दोन्ही तारखांमधला डिफरन्स कॅल्क्युलेट केला तर बरोबर 11 महिन्याचा येत आहे. म्हणजे कोणतीच महिला 11 महिने गरोदर राहू शकत नाही, ती कुठे ना कुठे डिलिव्हरी होईलच. त्यामुळे ANCच्या LMPच्या तारखेपासून 11 महिन्याच्या आत डिलिव्हरी भरणं अपेक्षित आहे. आपण जर डिलिव्हरी भरली नाही तर सिस्टीम ऑटोमॅटिक 11 महिने झाल्यानंतर त्याला क्लोज करून टाकेल. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भरते वेळेस LMPची तारीख व्यवस्थित भरायला पाहिजे. नाहीतर सिस्टम काय करेल, आपोआप त्या ANCला 11 महिने झाले की क्लोज करून टाकेल. तर ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी भरताना डिलिव्हरीची तारीख. आता या तारखेमध्ये पण खूप सगळ्या चुका होत आहेत. जुन्या RCHमध्ये आपण एखादी डिलिव्हरी केव्हाही भरू शकत होतो आणि तिची तारीख देखील टाकू शकत होतो. परंतु या RCHमध्ये तसं नाही आहे. या ठिकाणी बघा, मी एका ANCला ओपन केलेलं आहे आणि तिची डिलिव्हरी भरत आहे. तर सुरुवातीला डिलिव्हरी प्रिफेअरनेसवरती क्लिक केल्यानंतर मी आशाचं नाव या ठिकाणी भरून घेतो आणि त्याच्या खाली बघा कॅलेंडर दिसत आहे. या कॅलेंडरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त एका महिन्याच्या आतल्याच तारखा या ठिकाणी शो होतात. याचा अर्थ असा की तुम्ही डिलिव्हरी असो किंवा कुठलीही भेट असो किंवा कुठलंही अपडेशन असो, हे एका महिन्याच्या आतच करू शकता. बरं, भेटीच्या तारीखमध्ये बदल झाला तर ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु डिलिव्हरीच्या तारखेत तुम्ही बदल करू शकत नाही, कारण डिलिव्हरीची तारीख बदलली तर बाळाची जन्मतारीखच बदलून जाईल. त्यामुळे डिलिव्हरी झाली की एका महिन्याच्या आतच तिची नोंदणी करणे गरजेचं आहे. आपण जर एका महिन्याच्या आत डिलिव्हरी नोंदली तर तो जो आपला सिस्टीम क्लोजरचा विषय होता तो येणारच नाही. तो LMPच्या तारखेपासून 11 महिने झाल्यानंतर येतो. तर ह्या सर्व गोष्टी डिलिव्हरी भरण्यासंबंधी खूप महत्त्वाच्या होत्या. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, कारण तुम्ही शेअर केलं तर आम्हाला पण मोटिवेशन मिळतं. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट घेऊन. पाहत रहा आरोग्य सेवा चॅनल आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.